विजयनगरचे राज्य. दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक यांचा कारकिर्दीत दिल्लीचा मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबल राज्ये उदयास आली. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीचा सुलतानशाहीचा सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मोहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क यांनी रामेश्वर पर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. कृष्णदेवराय 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. बहमनी सुलतान महमूदशाह यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांचा सैन्यसंघाचा त्याने पराभव केला. कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरले. सन 1530 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्तमाल्यदा हा राजनीतिक विषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. कृष्णदेवरायानंतर विजयनगरचा राज्यास उतरली कळा लागली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांचा इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली. या लढाईत त्यांचा पराभव झाला. यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. बहमनी राज्य. मोहम्मद तुघलकांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू यांनी दिल्लीचा सुलतानाचा सैन्य पराभव केला. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्यांनी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेची सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. महमूद गावानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी
याच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र रीतीने वागू लागले. बहमनी राज्याने विघटन झाले. त्यातून वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंडाची कुतुबशाही असे बहमनी राज्याची 5 शकले झाली. मुघल सत्ता 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. तो मध्य आशियातील सध्याचा उझबेकिस्तानमध्ये असलेला फरघाना राज्याचा राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्यांनी ऐकलेले होते. म्हणून त्याने भारतावरील स्वारीची आणखी केली. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतानशाही पंजाबचा प्रदेश दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्या संबंधांमध्ये संघर्ष निर्माण झाला. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रण केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराचा आक्रमक प्रतिकार करण्याकरिता इब्राहिम लोधी सैन्य घेऊन निघाला. 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्याची बाबराबरोबर लढाई झाली. लढाईमध्ये बाबरने भारताचा प्रथम तोफखानाचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोधीच्या सैन्याचा पराभव केला. पानिपत लढाई होय. पानिपतची पहिली लढाई होय. या लढाईनंतर मेवाडच्या राणासंघाने राजपूत राजांना एकत्र आले. बाबर आणि राणासंघ यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. राणासंघाचा सैन्याचा पराभव झाला. इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. माहीत आहे का तुम्हाला बाबरानंतर हुमायूँने 1530 ते 1539, इसवी सन 1555 ते इसवी सन 1556 गादीवर आला. हुमायूँच्या कारकिर्दीत शेरशाहने त्याचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर शूर घराण्याची स्थापना केली. हुमायूँनंतर अकबर 1556 ते इसवी सन 1605 गादीवर आला. अकबर व हुमायूँ यांच्यात 1556 मध्ये पानिपत येथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई होय. संपूर्ण भारत आपल्याला एक क्षत्रिय अंमलाखाली आणण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. अकबरानंतर जहांगीर 1605 ते 1628 हा सम्राट झाला. त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहान हिने प्रभावी कामगिरी बजावली. जहांगीरनंतर शहाजहान 1528 ते 1658 मध्ये सम्राट झाला. शहाजहाननंतर औरंगजेब 1658 ते 1707 या
दीर्घकाळ सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कतरबगार राजा होय. अकबराने भारत स्वतःचा एक क्षत्रिय अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांद बीबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे.